नमस्कार. ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 1 विषय मराठी. प्रश्न क्रमांक 61. मिश्र वाक्यात कोणत्या दोन वाक्यांचे एकत्रीकरण असते? 1. केवळ वाक्य आणि गौण वाक्य, 2. गौण वाक्य आणि संयुक्त वाक्य, 3. साधे वाक्य आणि गौण वाक्य, पर्याय क्रमांक 4. गौण वाक्य आणि प्रधान वाक्य. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. गौण वाक्य आणि प्रधान वाक्य. प्रश्न क्रमांक 62. आपण तोंडावाटे जे आवाज काढतो त्यांना व्याकरणात डॅश डॅश असे म्हणतात. 1 शब्द, 2 आवाज, 3 वर्ण आणि 4 ध्वनी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ध्वनी. प्रश्न क्रमांक 63. तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींनाच डॅश डॅश असेही म्हणतात. 1 वर्ण, 2 अक्षर, 3 शब्द आणि पर्याय क्रमांक 4 आवाज. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 वर्ण हे आहे. प्रश्न क्रमांक 64. एकापुढे एक आलेले स्वर, व्यंजन, अनुस्वार आणि विसर्ग जोडणे यांना काय म्हणतात? 1 जोड शब्द, 2 संधी, 3 जोडाक्षर आणि 4 समास. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 संधी हे आहे. प्रश्न क्रमांक 65. पुढील वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? वाक्य दिलेलं आहे. पाऊस आला आणि सर्व सृष्टी आनंदाने उल्हसित झाली. पर्याय 1 केवळ वाक्य, 2 मिश्र वाक्य, 3 संयुक्त वाक्य आणि 4 उद्गारार्थी वाक्य. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संयुक्त वाक्य. प्रश्न क्रमांक 66. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा कोणता काळ असतो? 1 वर्तमान काळ, 2 अपूर्ण भूतकाळ, 3 भूतकाळ आणि पर्याय क्रमांक 4 भविष्यकाळ. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 वर्तमान काळ हे आहे. प्रश्न क्रमांक 67. पुढीलपैकी कोणता विकल्प बोधक शब्द नाही? 1 किंवा, 2 अन, 3 वा आणि पर्याय क्रमांक 4 अगर. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 अन हे आहे. प्रश्न क्रमांक 68. उच्चारलेले वर्ण लिहून ठेवल्यामुळे ते नाश पावत नाहीत म्हणून त्यांना डॅश डॅश असे म्हणतात. 1 वर्ण, 2 अक्षर, 3 ध्वनी आणि पर्याय क्रमांक 4 शब्द. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 अक्षर हे आहे. प्रश्न क्रमांक 69. ठीक, अच्छा, हा, जी हे सर्व डॅश डॅश दर्शक शब्द आहेत. 1 प्रशंसा, 2 हर्ष, 3 संमती आणि 4 संबोधन. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संमती. प्रश्न क्रमांक 70. भाषेला ज्यांच्यामुळे शोभा येते, नादमाधुर्य येते, परिणामकारकता प्राप्त होते त्या सर्व गुणधर्मांना भाषेचे डॅश डॅश असे म्हणतात. 1 सौंदर्य, 2 अलंकार, 3 रसग्रहण आणि 4 शब्दमाधुर्य. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 अलंकार हे आहे. प्रश्न क्रमांक 71. जगी सर्व सुखी असा कोण आहे? या प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्य पुढीलपैकी कोणते? 1 जगात खूप दुःख आहे, 2 या जगात सर्व सुखी असा कुणी एक नाही, पर्याय क्रमांक 3 या जगात सुख आहे का आणि पर्याय क्रमांक 4 जगात सुखाबरोबर दुःखही आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 या जगात सर्व सुखी असा कोणी एकही नाही हे आहे. प्रश्न क्रमांक 72. स्वरापुढे स्वर आल्यास किंवा एकत्र येणारे दोन्ही वर्ण असल्यास जो जोडशब्द तयार होतो त्याला काय म्हणतात? 1 व्यंजनसंधी, 2 जोडाक्षर, 3 वाक्य आणि 4 स्वरसंधी. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 स्वरसंधी हे आहे. प्रश्न क्रमांक 73. ज्या वर्णाचा उच्चार दुसऱ्या वर्णाच्या मदतीशिवाय म्हणजेच स्वतंत्रपणे तोंडातील अवयवांना एकमेकांना स्पर्श न होता होतो त्यांना काय म्हणतात? 1 अक्षर, 2 व्यंजन, पर्याय क्रमांक 3 स्वर आणि पर्याय क्रमांक 4 शब्द हा आहे. तर यामध्ये पर्याय क्रमांक 3 स्वर हे याचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 74. मराठी भाषेत शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? 1 10, 2 8, पर्याय क्रमांक 3 4 आणि पर्याय क्रमांक 3 4 आणि पर्याय क्रमांक 4 6. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8. प्रश्न क्रमांक 75. मराठी भाषेच्या वर्णाच्या प्रकारात पुढे दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या पर्यायाचा समावेश होत नाही? 1 स्वरादी, 2 स्वर, 3 व्यंजनांत आणि 4 व्यंजन किंवा स्वरांत. या
प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्यंजनांत. प्रश्न क्रमांक 76 व्यंजनापुढे व्यंजन किंवा स्वर आला असता त्याला काय म्हणतात? किंवा एकत्र आलेल्या येणाऱ्या दोन वर्णांपैकी एक अथवा दोन्ही वर्ण व्यंजन असल्यास जी संधी तयार होते त्याला काय म्हणतात? एक स्वरादी, दोन व्यंजनादी, तीन व्यंजन संधी आणि चार स्वरसंधी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्यंजन संधी. प्रश्न क्रमांक 77 शब्दाची चमत्कृती, शब्दाचा अर्थ आणि शब्द योजना शब्दांच्या विशिष्ट रचनेवर आधारित असणाऱ्या अलंकारांना काय म्हणतात? एक अर्थ अलंकार, दोन शब्द अलंकार, तीन यमक आणि पर्याय क्रमांक 4 श्लेष. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शब्द अलंकार. प्रश्न क्रमांक 78 बडा घर पोकळ वासा या म्हणीचा अर्थ. एक मोठ्या घराचे वासे पोकळ बनतात. दोन छोटे घर असावे पण परिपूर्ण हवे. तीन दिसण्यास श्रीमंत पण प्रत्यक्षात तिचा अभाव. आणि चार मोठ्या घराला खूप वासे असतात. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दिसण्यास श्रीमंत पण प्रत्यक्षात तिचा अभाव. प्रश्न क्रमांक 79 काव्यातील शब्दांच्या अर्थामुळे भाषेचे सौंदर्य चमत्कृतीपूर्णरित्या वाढते. यालाच डॅश डॅश असे म्हणतात. एक शब्द अलंकार, दोन अर्थ अलंकार, तीन श्लेष आणि चार अनुप्रास. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अर्थ अलंकार. प्रश्न क्रमांक 80 जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमधील संबंध दाखवणारे प्रत्यय किंवा शब्द यांचा लोप होऊन त्यांचा एक जोडशब्द तयार होतो तेव्हा शब्दांच्या एकीकरणाला काय म्हणतात? एक शब्दसमुच्चय, दोन संधी, तीन समास आणि चार संयुक्त वाक्य. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 समास हे आहे. प्रश्न क्रमांक 81 मराठी भाषेत एकूण किती वर्णाचा समावेश असतो? एक 48, दोन 50, तीन 40 आणि पर्याय क्रमांक 4 36. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 48 हे आहे. प्रश्न क्रमांक 82 एकाच उच्चार स्थानावरून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? एक सजातीय, दोन विजातीय, तीन स्वतंत्र आणि चार संयुक्त. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सजातीय. प्रश्न क्रमांक 83 पिचून निघणे या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? एक घाबरून बेजार होणे, दोन जगणे मुश्किल होणे, तीन वैतागणे आणि पर्याय क्रमांक 4 विदुषी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जगणे मुश्किल होणे. प्रश्न क्रमांक 84 हुशार, प्रज्ञावंत, महिला या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? एक सुलक्षणी, दोन चंचलता, तीन सुज्ञानी आणि चार विदुषी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विदुषी. प्रश्न क्रमांक 85 वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती निर्माण होते तेव्हा कोणता अलंकार होतो? एक पर्याय क्रमांक 1 यमक, दोन श्लेष, तीन शब्दच्छल आणि चार अनुप्रास. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अनुप्रास. प्रश्न क्रमांक 86 चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले या ओळीमध्ये कोणता अलंकार सामावलेला आहे? एक अनुप्रास, दोन यमक, तीन वज्र आणि चार श्लेष. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनुप्रास. प्रश्न क्रमांक 87 नामाविषयी अधिक माहिती सांगणारा व गुणांचा वर्णन करणारा शब्द म्हणजेच डॅश डॅश होय. धातू विशेषण, दोन आत्मविशेषण, तीन गुणविशेषण आणि पर्याय क्रमांक 4 सर्वसाधक विशेषण. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुणविशेषण. प्रश्न क्रमांक 88 जर मी आजारी नसतो तर मी प्रथम क्रमांक पटकवला असता हे वाक्य कोणत्या अर्थाने आले आहे? एक स्वार्थ, दोन विद्यार्थ, तीन संकेतार्थ आणि पर्याय क्रमांक 4 आज्ञार्थ. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संकेतार्थ. प्रश्न क्रमांक 89 विदूषक हे पुल्लिंगी आहे तर स्त्रीलिंगी रूप काय? एक विदेशक, तीन विदुषीन, तीन विदूषिका आणि चार विदुषी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विदूषिका. प्रश्न क्रमांक 90 क्रियापदाच्या रूपावरून बोलणाऱ्याचा हेतू अथवा उद्देश कळतो त्याला क्रियापदाचा डॅश डॅश असे म्हणतात. एक स्वरूप, दोन वचन, तीन अर्थ आणि पर्याय क्रमांक 4 काळ.
या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अर्थ. धन्यवाद.